बोलो भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा बसवेश्वर महाराज की जय। आमचं एक उद्देश आहे, बसवकल्याण तालुक्यामध्ये रयत मोर्चा नगर अध्यक्ष केलेले आम्हाला आमचे बसवकल्याणचे आमदार शेणू सलगर साहेबच केले पहिल्यांदा, आणि दुसरा बार त्याने जिंकून आल्यावर बी मला रयत मोर्चाचा अध्यक्ष त्याने साहेबच केले दुसरी वेळ बी। आणि तसंच गव्हर्नमेंट डिग्री कॉलेजला बी आम्ही मेंबर आहोत, त्याने अध्यक्ष आहेत। आम्ही गव्हर्नमेंट डिग्री कॉलेजचा सुद्धा मेंबर असून आम्ही तिकडे बी बघत असतो। गव्हर्नमेंट डिग्री कॉलेजला मुलांना व्यवस्था, जेवणाचं खाण्याचं जाणं येणं व्यवस्था आणि फ्री ऍडमिशन, गरीब लोकांना समजा फ्रीशिप देतात, त्यांचं व्यवस्था जाणं येणं बी बसला पास आहे आणि सवलत आहे, ऍडमिशनला फीस नाही। प्रायव्हेट कॉलेजला गेल्यानं वर्षाला 50,000 1 लाख रुपये डोनेशन द्यावं लागतंय। गव्हर्नमेंट डिग्री कॉलेजमध्ये काही नाही, समजा डिग्री आहे, BBM आहे, BA आहे, BCM आहे, समजा कॉलेज चांगलं चालतंय गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज खानापूरला। तसंच आमचं एक उद्देश आहे, बंगला टू किल्ल्यापर्यंत जो काम झालंय आतापर्यंत, शेणू सलगर साहेब डिवायडर घालून झाडाचं व्यवस्था येणं जाणं वन वे इकडं तिकडं जे 1 लाईन 2 लाईनचं काम झालंय किल्ल्यापर्यंत। समजा पहिल्या काय होतं, झाडं नव्हते काय नव्हते, आता 2-3 वर्षामध्ये झाड मोठे होऊन त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी घालून त्याचं व्यवस्था केलं म्हणून 2 वर्षापर्यंत आता मोठे झाडं झालंय। तसं बेंगळूर टाईप कल्याणमध्ये झालंय बघायसारखं। बंगला टू किल्ल्यापर्यंत 1 नंबर झालंय। आंबेडकर चौक होते, बसवेश्वर चौक होते, महात्मा गांधीचं चौक पासून किल्ल्याला जायला पर्यंत चांगलं व्यवस्था झालंय, झाडं झालं, समजा कास्ट मध्ये झालेलं आहे। त्याच्यानंतर किल्ल्यामध्ये आतापर्यंत झेंडा नव्हतं, किल्ल्यामध्ये सुद्धा आमचे शेणू सलगर साहेब 105 फुटाचं तिरंगा उडवलेले फर्स्ट बिदर जिल्ह्यामध्ये आमचे बसवकल्याण आमदार सलगर साहेबच तिरंगा झेंडा उडून तिथं सुद्धा मोठा कार्यक्रम केले। त्याच्या सुद्धा आतापर्यंत कोणते आमदार आलात पहिले काही येऊन त्याने बी काम केले असतील। हे आता अभिवृद्धी काम झालं, डोळ्याला दिसतंय की तुम्ही हे जे काम केलेले आहे ते बघितल्यावरच माहित होणार। बघून या तुम्ही कुठं कुठं काम केलं तिथं बघा करा। तसं आणि एक तिसरा मुद्दा परसकट्टी आहे। परसकट्टीचं जजमेंट झाल्यानं सुद्धा गाव लय अडचण होतं, तिथं समजेजून अडचणीनं घरं होते, मुस्लिमचे घरं होते। आमचे एक परसकट्टी मंदिर होतं, मंदिर असताना बी तिथून कब्जा सोडायला तयार नव्हते। ते कब्जा काढून त्यांना घरं म्हणा प्लॉट म्हणा वरी देऊन टाकले, बंगल्या साईडला देऊन परसकट्ट्याला एकदम खुल्ला मनानं मोठं जागा बैसाख झालेला आहे आज नाही पुढे, आणि त्याचा अभिवृद्धी होते। त्याचं बांधकामला बी आमचे शेणू सलगर साहेब मनपूर्वक त्यांच्या आत्मापासून तिथं परसकट्ट्याला बी एका बारीला ते बांधकाम होणार आहे, नक्की होणार आहे। ते सुद्धा 1 नंबर परसकट्ट्याला करणार आहेत। आणि तिसरा गोष्ट, अनुभव मंडपला आमचं सरकार असताना 200 कोटी माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पानं त्याने 650 कोटी मंजूर केला, अप्रूव्ह झालाय। एकच बारीला 200 कोटी दिल्यावर ते काम सुद्धा 1 नंबर काम झालं तेव्हा 2 वर्षामध्ये। आता काँग्रेस सरकार आले, आता काँग्रेस सरकार आल्यावर 50-50 कोटी देत चाललात, आणि बी आमचे साहेब कुठं कोणत्या टेबलवर कुठं काम करावं समजायला धरून काँग्रेसवाला धरून सुद्धा आणि बजेट आणून काम करत आहेत। काम जेव्हा काम डोळ्याला दिसतंय ते बघत राहा तुम्ही, असं बिना जर काय बी बोलायला जाऊनी काम अभिवृद्धी झालंय का नाही ते बघा, ते आणि सहकार करा। काम कुठं चाललंय, जास्ती चाललंय, त्या कामाला आम्ही बसवकल्याण तालुक्याचे सगळेजण मिळून त्यांना सहकार केल्यावर करणाऱ्याला किती उत्साह येते ते बघा तुम्ही। ज्याला करतंय त्यालाच उत्साह येतोय। त्याच्यानंतर तुम्ही केव्हा बी उद्देश असं करा, अभिवृद्धीचा निष्ठा ठेवा, तुम्ही अभिवृद्धीचा पाय उचला आणि काम करणाऱ्याला मागे पडायचे काम करू नका। आता निमरती म्हणून हाय, KKRDB आहे, PWD आहे, नगरसभेकडून बजेट आहेत। कोणतं बजेट भेटलं ते बजेट मध्ये आमचे साहेब तिथं जाऊन बसून बजेट घेऊन येतात कल्याणमध्ये। आता खेड्याला एक दिवशी 12 गावाला बुधळीचं पूजा केली आहे इथं,
KKRDBचे झालात, कोणते PWDचे झालात, निमरतीचे झालात, CC रोड आहे, चरंडी आहे नगरमध्ये. आमचं बसवकल्याण तालुक्यामध्ये परवाच काही तर 10 पूजा झालेला आहे. त्याच्यामध्ये 24 नंबर वार्डचं आमचं बी झालं त्या ह्याच्यामध्ये. त्याकरता डेव्हलप झालंय, अभिवृद्धी बघा तुम्ही. चरंडी रोड, आता आम्ही रोड केला 24 नंबर वार्ड मध्ये. रोड होऊन 1 महिना 2-1.5 महिना झालंय. आता तुम्हाला काय वाटतं, आम्ही 50 वर्षापासून आमच्या एरियामध्ये 24 नंबर वार्ड मध्ये रोड नव्हतं ना नाली नव्हतं. आम्ही तेच चिखलामध्ये येणं जाणं, पुरा गल्लीचे लोक त्याच्यामध्येच जात येत होतो. आता तिथं आता बिरादार कॉलनीपेक्षा बी 1 नंबर टॉप कॉलनी म्हणजे शिवनगर कॉलनी, सेकंड मेन रोड, तिप्रांत रोड बसव कल्याण झालंय. तुम्ही बघा एकदा येऊन माझ्या एरियामध्ये या तुम्ही. लाइटिंग घ्या, नाली घ्या, रोड घ्या, गार्डन मध्ये पॅक करून आम्ही हे केलं. आम्ही दुसऱ्याला सुद्धा आम्ही सांगून कोणाला तकलीफ देणार नाही. आम्ही खुद होऊन गार्डन मधलं गवत काढायचं व्यवस्था आम्ही करतो. आम्ही खुद केलं. मी माझ्या मागे आम्ही दोघं येऊन मला बी सहकार केलं गल्लीचे. आम्ही गार्डन मध्ये स्वच्छ ठेवला आणि हायमस खांब सुद्धा आमचे शरणू सलगर साहेबच दिला गार्डन मध्ये उजेड राहू दे म्हणून. आता आमच्या गल्लीमध्ये लाइटिंग मध्ये, रोड मध्ये, नाली मध्ये, खोळकुंदी हॉस्पिटल धरून या सीधा गार्डनला रोड आहे. मेगूर हॉस्पिटल पासून जावा तुम्ही, शेखील अहमद अंबिका बारला रोड जात आहे. 4 रोड असं झाला तिथं बघायसारखं. कार म्हणा, ऑटो म्हणा, आता घरला सीधा यासारखं आम्हाला सवलत करून दिलेले आमचे शासक, आमचे सलगर साहेबच करून दिले आहे. त्यांच्या पुण्यानं इथं डेव्हलप जितकं बोललंय तितकं तुम्ही बघा. भेटल्यावर त्याला एक क्वेश्चन द्या. तुम्ही डेव्हलप झाल्या माणसाला ते काय झाली म्हणून हे क्वेश्चन ठेवू नका. काम झालेला झालंय म्हणा, न झाली तिथं झाली म्हणून सांगा. तिथं तुम्हाला यकीन असून कट्टर इमानदारीनं काम करणाऱ्याला बी तुम्ही इलिगल डबा देऊ नका. काम झालेल्या कामाला तुम्ही यशस्वी द्या. अभिवृद्धी करता तुम्ही सहकार करा सर्वे म्हणून आम्ही इथं. आणि तिसरा मुद्दा, चौथा मुद्दा काय, शिवसृष्टी करता एक आलं. शिवसृष्टी करता आम्ही मराठा समाजचे गाव 153 गावचे माणसं आम्ही. 1-2 गाव नाही, 153 गावामध्ये काही गावं नसतील, त्याच्यामध्ये 100 गावं असतील मराठा लोक. आता मराठा लोक पहिल्यासारखं वेडे नाहीत. आता काय झालंय, सर्व गावामध्ये कम्प्युटर आलंय, टीव्ही आलंय, मोबाईल आलात. आता एकदम 1-2-5 मिनिटांमध्ये सर्वांना माहिती चाललंय. आता पहिल्यासारखं काय नाही. पहिलं काय होतं, कुठं एकदा मिटिंग घेतल्या 6-6 महिने माहिती राहत नव्हतं. त्यांनी काय केलं, त्याने उगा अंगासारखं जाऊन सही करायचं, घरला यायचं. आता तसं नाही, 1-5 मिनिटांमध्ये तुम्हाला क्वेश्चनला आन्सर देणार एकजून तयारच आहे. आता आमच्यात मराठा समाजचे कसं आहे, सुरू तर मी पहिला रिसिव्ह आमचे शरणू सलगर साहेब, मी बाबुराव हिंसे रहित मोर्चाचे अध्यक्ष नगरचं, मी पहिला रिसिव्ह आमचं साहेबपाशी मी गेलेला आहो. त्याच्यानंतर आता मराठा समाजचे लोक हजारो शेर्पडे झालात. विनंती करतो मी त्यांना, किती आमचे मराठा समाजचे आहो, तुम्हाला साष्टांग नमस्कार, पायाला धरून नमस्कार करतो. विनंती आहे, असं मला किती समाजचे लोक इथं आम्ही शेर्पडे होलात आमच्याजवळ साहेबपाशी. मला खूप आनंद आहे. मी पहिले एकटा होतो, आता एकट्याच्या मागे हजारो शेर्पडे होलात. हजारो माणसं आमचे मराठा समाजचे निघालात. आता लिंगायत आहे, धनगर आहे, कोळी आहे, मराठी आहे, रेड्डी आहेत, समधे मुस्लिम आहेत, समधे भाईजान समधे मिळूनच आम्ही कल्याणमध्ये काम करणार. आम्ही जात पात सुद्धा बघणार नाही. विचार करा, आम्ही बसवकल्याण तालुक्यामध्ये कुठं गेलो आम्ही तर जातपात बघत नाही. म्हणून मी हे क्वेश्चन द्यायचं लागलंय. आम्ही आमचे साहेब सुद्धा घरला येणाऱ्याला त्याने कोणाला काही बघणार नाहीत. कुठं कोण बी येऊ दे, हिंसे साहेब मध्ये बसवा म्हणतात. किती लेडीज सुद्धा येतात, कोण गडी येत आहे, त्यांचं काम करायचं आमचं एक मेहनत आहे. मी साहेबला सांगून रिक्वेस्ट करतो, बसितो, त्यांना काय असलं त्यांचे प्रॉब्लेम सांगतात, त्यांनी सॉल्व्ह करतात. त्यांचे काम बसून करून देणारे हे बिदर जिल्ह्यामध्ये एकच व्यक्ती आमचे शरणू सलगर साहेबच आहे तिथं तालुक्यामध्ये. असं करणार आणि वेळ झाला तिथं व्यवस्था आणि नाश्ता घ्या, चहा घ्या घरात येणाऱ्याला. ते वाक्यामध्ये ऐका, हे पहिला कुठं आमदारच्या घरला, MLAच्या घरला गेल्यान तुम्हाला बसायचं सोडून नाही म्हणून पाठवून देत होते. आता आमचे सलगर साहेबचं दररोजा 24 घंटा खुल्ला आहे. किती पब्लिक येते, सकाळी 8ला आलेला दिवसा 12-1 पर्यंत त्यांना उठायला टाइम सुद्धा भेटत नाही. संध्याचं त्याने विचारतात
काय आहे तुमचं क्वेश्चन, त्याचं उत्तर का कुठं निघतं का नाही, ते काम करायचं, सेवा करायचं. त्याने बिदर जिल्ह्यामध्ये एकच व्यक्ती आमचे शरणू सरगर साहेब आहेत. वाक्यामध्ये तुम्ही हे करा, मला चॅलेंज देतो मी, तुम्ही कोण आहे मला या विचाराला मी चॅलेंज देतो. शरणू सरगर सारखा माणूस तहसील म्हणा, पोलीस स्टेशन म्हणा आणि केबी म्हणा, समध्याकडून गरिबांना व्यवस्था करून पाठवणार एकच व्यक्ती आहेत, शरणू सरगर साहेब आहेत. बिगर पैसा नको म्हणतात खर्च, आणि स्वतः पैसे घालून पाठवतात त्यांनी. जेणे किती बी येतील इथं, आमच्यात येणाऱ्याला कधी वाट बंद नाही, दरवाजा बंद नाही, सर्वाला उडा आहे. किती बी लोक आता शेरपडे होलात, कवा किती निघालात, कवा बी आम्ही त्यांना घेऊन आम्ही अति खुशीनं आहोत. आता पहिले मराठा समाजचेच आमचे काँग्रेसला होते, आता ओमप्रकाश पाटील सुद्धा आले जानापूरचे. त्यांना आम्हाला किती खुशी झालं, त्यांच्या मागे आणि 500 लोक, आम्हाला आणि 1000 वोट वाढलं. आणि काल आलगूरचे आले, त्याने चंद्रकांत पाटील आले आणि त्याने बी काँग्रेसचे बीजेपी मध्ये शेरपडे झाले. हे आम्हाला किती उल्हास झालं. आमचं उल्हासनं खुशीनं माझ्या आत्मपूर्वक प्रेमानं सांगतो, मी मराठा समाजाला विनंती करतो, तुम्ही असं सहकार दिलो आम्ही 40,000 वोट, हे तर हायच आहे शरणू सरगर साहेबला. आणि इतर सर्व रड्डी समाज आहे, लिंगायत आहे, मुस्लिम सुद्धा आता आमच्याकडेच येणार आहेत. तुम्ही वाक्यामध्ये चॅलेंज करतो मी, पुढे पुढे कसं कसं इलिगल कब्जा घातलेले जागा सुद्धा काढून गरिबाला जवा देतात. हे एकच कर्नाटक मध्ये शरणू सरगर साहेब आहेत, बिदर जिल्ह्यामध्ये इथं तालुका बसव कल्याण मध्ये जजमेंट देणार. गरिबांचा कब्जा घालून मोठा माणूस लुटलेला राहतं. 40 दुकानं गरिबाला दिलं तर किती उद्धार होणार आहे, त्याचं किती भविष्य चांगलं होत आहे हे ओळखून चला. दुसऱ्याचे कब्जा घालून आपण बांधायचं काम नको. हे त्यांना इलिगल काम करून देणार नाहीत. पुढे पुढे हे इलिगल काम बंद होणार. मी विनंती करतो, कुठं बी कोणत्या बी गार्डन मध्ये होते, कुठं खुल्या जागेमध्ये बांधून फसवायचं काम करू नका. आणि स्वतःचे येणे लेआउट असलेले कंप्लीट कागदपत्र असले बांधकाम करा, चांगलं राहावा, त्याला ह्याने सपोर्ट करतात आमचे साहेब. कवा बी विनंती करतो तुम्हाला सर्वांना, आमच्या मराठा समाजला आणि बी विनंती करतो, आता भरपूर इथं आमच्या शेरपडे मराठा समाजचे पोरं झालात. आता ह्याला सोडून प्रॉपर कल्याणमध्ये आमचे लिंगायत लोक महात्मा बसवेश्वरचे ट्रस्ट आहेत, दोन्ही ट्रस्टवाले आमच्या साहेबच्या मागे येतात. त्याने त्यांच्याजवळ जाऊन त्याला नेणं करणं, दसरा दरबार करता सुद्धा आता सतत 3 बार 4 बार बिदर, भालकी, कल्याण, बारडे, औराद त्यांना दसरा दरबार करता रंभापुरी जगद्गुरु निघालात. 22 सप्टेंबर पासून 2 तारीख ऑक्टोबरला मोठा कार्यक्रम आहे 11 दिवसाचं. त्याला सुद्धा आमचे शरणू सरगर साहेब 11 लाख दिलात. ते दरबार करता, विचार करा तुम्ही. आता त्यांच्या ह्याच्याकडनं संध्या शासक, आम्ही किती संध्या शासक आम्हाला जमा करून दिले. आमच्या पंच कमिटी देवस्थानचे 7 आलते, त्यांना आमचे साहेब नेऊन आणून समजा व्यवस्था करून पट्टी देऊन समजा जाणं येणं जेवणाचा खर्च आमचे आमदार शरणू सरगर साहेबच केलात. आता इतके असले मोठमोठे काम जेव्हा करलात कल्याणमध्ये, आठवण करा तुम्ही. इथं कर्नाटक मध्ये होत नाही ते काम बसव कल्याण तालुक्यामध्ये दसरा दरबार, मोठा दरबार दसऱ्याचं मोठं होणार आहे. हे आमच्या आमदार शरणू सरगरच्या साहेबच्या हातानं होलंय. ते बी 5 पीठ आहेत आमच्या हिंदुस्थान मध्ये. 5 पीठ मध्ये 1 पीठ रंभापुरी जगद्गुरु कल्याणला निघाला. आता स्वामी तर विचार करा तुम्ही, तेव्हा 100-200 असं हिसाब नाही, स्वामी लोक येतील, लाखो पब्लिक येतील कल्याणमध्ये. जेवणाचा व्यवस्था तिकडं थेर मैदान मध्ये जेवण कार्यक्रम आकमादी गोई मध्ये असं त्याने मीटिंग घेऊन संध्याला व्यवस्था करून हे मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज कल्याण कर्नाटक मध्ये, उत्तर कर्नाटक मध्ये कल्याण ह्याचं आवाज पुरा हिंदुस्थान मध्ये जातील. महात्मा बसवेश्वरच्या आशीर्वादानं आणि महात्मा बसवेश्वरच्या आशीर्वादानंच आमच्या सलगर साहेबला इथं बोन घेतलात कल्याण मध्ये. कधी आम्ही स्वप्नात नव्हतो सलगर साहेब इथं कल्याणला येतील आणि त्यांचं भेट होईल असं आम्ही कधी जिंदगीमध्ये बैठक नाही. मी सुद्धा गाव सोडून इथं पळून आलो, माझे भावकी मला पळून घातलात. विनंती करतो मी सध्याला साष्टांग नमस्कार करून सांगतो, मी गावात राहिला, माझे भावकी मला कुराडी कोयते लट्ट घेऊन पाटील येणार, मी कल्याणला आलो. आज माझं कल्याणला येऊन माझं कल्याण झालंय, हे मला आत्मविश्वास आहे.
महात्मा बसवण्याचा आशीर्वाद समजा खेड्यापाडे लोकांना सदा सदा आशीर्वाद दिला, तसं आम्ही समजा हाल मिळून समजा विनंती करतो, सरकार साहेबच्या भागी किती किती आम्ही राहिलो तेवढं आमचं कल्याण उजाड होईल. तुम्ही काहीतरी केलं असेल, 10 एकर जमीन दिलेले आमचे आमदार MLA साहेब शरणू सलगर साहेब दिला 10 एकर जमीन, आणि त्याला पूजा सुद्धा त्यानेच केला, गुजरे पूजा परवाच झालेला आहे. ते काय होतं गडबडीनं काहीतरी केलं असेल, सिग्नेचर घेऊन डुप्लिकेट. आजकाल डुप्लिकेट चालायचं नाही, ट्रस्ट आता हमखास मीटिंग घेऊन पुरा तालुक्याच्या माणसाला अलाउन करून आता पुढे आणि ह्याचं शिवसृष्टीचं रजिस्ट्रेशन पक्का होणार आहे, ओरिजिनल होणार आहे, परमनंट. ते डुप्लिकेट काम गेलं. आता सर्व एकत्र झाल्यावर पब्लिकच्या पुढे दोघाचा हवा चालणार नाही. आता का झालंय, हजारो माणसाचं मराठा समाज एक झालंय. आता कुठतर एक फॅमिलीचे कुठतर 10 मेंबर मिळून करतो म्हणजे ते हवा निघून गेला. आता घरात बसून सांगायचं वेळ राहिली. आता पुरा तालुक्याचे आमच्या मागे असल्यावर आता ते रजिस्ट्रेशन आमच्या MLAच्या मनावर मीटिंग घेऊन त्याने कधी करते कधी पक्का होणार. जसं बसवण्याचं ट्रस्ट आहे तसं 3 वर्षाला एकदा इलेक्शन व्हावं आणि 3 वर्षाच्या बाद अध्यक्ष व्हावं. त्यानं काम चांगलं केलं, तुम्ही परमनंट राहा, ते काय हरकत नाही. आणि पुढे त्यानं काम करणार झालं, दुसरा अध्यक्ष होणार. शिवसृष्टीला सुद्धा हेच सिस्टम करायचं मी विनंती करतो. संध्याला साष्टांग नमस्कार करतो. आमचे पुरा मराठा समाजला मी त्यांना पायाला धरून मी नमस्कार करतो. हे समजे मिळून असं एक मनानं एक संघटना, एक मराठा लाख मराठा म्हणून शिवाजी महाराज सांगितलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देश करता, स्वराज करता किती मेहनत केला, किती लढले आहेत त्याने, किती लढून किती किल्ले जिंकलेले आहेत. त्यांचं आठवण ठेवून आम्ही इथं कल्याणमध्ये एकतर चौकला एकतर घोडा लावला का विचार करा. आज 30 वर्षापासून आला. बसवकल्याण तालुक्यामध्ये किती नाहीत, आता गोंडेसर आहे, हरळा चौक आहे, बसवेश्वर चौक आहे, आंबेडकर आहे, किती सध्या चौक आहेत. आतापर्यंत एक घोड्याचं एक बसलंय का चौक मध्ये सांगा मला. अरे बोलायला लई जुन येते. हे मुद्दा उचलून करा, दाखवा. तुमच्या मागे आम्ही सहकार करता, हात जोडून तुम्हाला मदत करता. हे विनंतीनं आम्ही समजा तुम्ही आम्ही मिळून काम मोठं करू. शिवसृष्टीचं काम आता नाही, आता हे ब्रेकिंग न्यूज आहे. आता पिक्चर पुढे लय मोठं आहे. आता जसं अनुभव मंडप केला तसं शरणू सलगर साहेब शिवसृष्टीला असं 50 कोटीच्या हिसाबानं ते मोठं 10 एकर जमीन मध्ये मोठं किल्ला करून मोठ्या प्रमाणात करणार आहे. ते माझं विनंती आहे. समजायला पुरा तालुक्याला सांगलो, समजा इथं तालुक्याचे 153 गावाला मी साष्टांग नमस्कार करून सांगतो. आमचं सलगर साहेब एकदा मनात घेतले, त्याने स्वतःला कामाला बसून कल्याण गावाला उजेड करायला बसले आहेत. पुरा पैसे आणून पुरा हिम्मत के साथ काम करणार आहेत. हे विचार करा तुम्ही. शिवसृष्टीला तसंच अनुभव मंडप तसंच जितके बी मोठमोठे कामं होतील पुरा ऑल इंडिया लेवल इथं टुरिझम होणार आहे पुढे.